हॅलो 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 आवाज आहे हॅलो 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 थांबा
हरी संत प्रसाद लादले, संत प्रसाद लादले, तेची झाली ब्रह्मरसी, सदा नामे जडले प्रीती, सदा नामे जडले प्रीती, तेची करी ते उच्चार, भक्ती भाग्य ओसंडले, भक्ती भाग्य ओसंडले, वैराग्य आले मोडूनी, सदा नामे जडले प्रीती, सदा नामे जडले प्रीती, तेची करी ती उच्चार, निळा मने अंगी शांती, निळा शांती, क्षमा विश्रांती ज्ञानाची, सदा नामे जडली प्रीती, तेच करीते उच्चार, महायोग पिठी जडी विमरत्या ब्रह्मण्डरी काय धातू मुनिंद्रे समागती तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम मजे पांडुरंगम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीच्या विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवनी अध्यात्रय देवाची या जगत उद्धारा लागी दरिडा अवतार मिरवेला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवनी अध्यात्रय जरणी देवाची ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधे साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैकदक्षं भूतिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यावरिष्ठं विठ्ठला विठ्ठला
संत प्रसाद लादले तेची झाली ब्रह्मरसे सदा नामे जडली प्रीती तेची करीते उच्चार. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो, गेल्या अनेक वर्षापासून चालत असणारा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा श्री क्षेत्र आरापूर आणि या पंचकृषीतील सर्व मंडळी मोठ्या उत्साहानं हा जो कार्यक्रम करत आहात, भगवान मारुतीरायांच्या अवतरणा प्रसंगीचा हा सप्ताह आहे. या अनुषंगानं दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं आले, सर्वांचे धन्यवाद. भगवंताच्या पूर्ण कृपेनं, साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं, संत महंताच्या मार्गदर्शनानं, गुणीजन गायनाचार्यांच्या, मृदंगाचार्याच्या, हार्मोनियम वादक यांच्या सहकार्यानं आणि आमच्या हे सर्व बालगृहात वारकरी शिक्षण संस्थेतील लेकरांच्या माध्यमातून तुमच्या सर्व संत माईबापाच्या उपस्थित चालत असणारा नाम यज्ञ सोहळा तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग आजचा दिवस दुसरा आहे. दुसऱ्या दिवशी संत प्रकरणातील अभंग असावा म्हणून जगद्गुरु तुकोबरायचे पट्ट शिष्य असणारे संत शिरोमणी निळोबरायांचा 4 चरणाचा संतांचं प्रतिजय महत्व सांगणारा, संत जीवनात आल्यानंतर जीवनात होणारा बदल सांगणारा अभंग 4 चरणाचा. विठ्ठल निळोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये सच्च्या संतांची कृपा झाली. संतांच्या कृपेनं काय झालं, जीवनामध्ये संत यावा, जोपर्यंत जीवनात संत येत नाही तोपर्यंत उद्धाराचा मार्ग कळत नाही. जरा बारीक कीर्तन आहे खबर का, जोपर्यंत जीवनात संत येत नाही तोपर्यंत उद्धाराचा मार्ग कळत नाही. मग आमच्या जीवनात संत आले का नाही ते तुमचा पेपर तुम्ही तपासा, मी काही तुमचा मास्तर नाही. जर संत जीवनात आले आणि संतांना सांगितलेला परमात्मा जीवनात आला तर बदल व्हायलाच पाहिजे, हा संतांचं मत आहे. निळोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये वैराग्याचे मूर्ती असणारे, ढकून गेल्यावर जगद्गुरु म्हणणारे तुकोबरायाचा अनुग्रह मला प्राप्त झाला. त्यांचा प्रसाद मी खाल्ला, त्या प्रसादाचा परिणाम माझ्या जीवनात आला. 14 वर्ष झाले ना, 7व वरून 14 वर्ष झाले ना, अजून प्रसाद भेटला नाही का. निळोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये संतांची कृपा झाली. संतांना काय दिलं, संत प्रसाद लाधले. काय लाधले, ज्या प्रसादानं परिपूर्ण जीवन ब्रह्मरस झालं त्याची झाले ब्रह्मरसे. अरे जीवन परिपूर्ण ब्रह्ममय होत, असा संतांचा प्रसाद असावा. बघा कोणता प्रसाद दिला, त्या प्रसादाचा मला ध्यास लागला, त्या प्रसादाचा मी अहर्निशी काय केला, निश्चय केला, त्या प्रसादाचा मी सतत अभ्यास केला. सदा नामे जडली प्रीती, त्या भगवंतावर माझी प्रीती जडली, प्रेम जडलं. त्याच्यामुळं झालं काय, सदा नामी जडली प्रीती त्याची करी ती उच्चार. त्याचा मला छंद लागला आणि त्या छंदाचा मी रात्रंदिवस काय केला, अट्टहास केला. त्या अट्टहासानं काय झालं, भक्ती उदयाला आली, भक्ती भाग्य ओसंडले. उषा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली, पण भक्ती काही वसांडताना दिसाना. आणखीन कुजून जायला लागली ती, पण वसांडाचा तर काही परिणाम येईना. निळोबराय सांगतात, भक्ती भाग्य ओसंडले. अरे वैराग्य आले मोडोली. काय ना म्हणजे वैराग्य, 2.5 मीटर घातलं म्हणजे वैराग्य आहे का, बायका पोरं सोडले म्हणजे वैराग्य आहे का, खाणं पिणं सोडलं म्हणजे वैराग्य आहे का, दारा विषय वाढल्या म्हणजे वैराग्य आहे का. कशाला म्हणतात वैराग्य, भक्तीतून जे वैराग्य निर्माण होतं ते कशाला म्हणतात. ते वैराग्य माझ्या जीवनामध्ये मूर्तिमंत साकारित झालं. तो प्रसाद माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. त्यांना माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण बदल झाला. निळा म्हणे अंगी शांती. काय झालं,
माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण शांतता आली. कशाची? रामवन्नाची का? माझ्या जीवनामध्ये जी शांती आली ती मायबाप परंपरेची असली पाहिजे, शास्त्र मान्य असली पाहिजे, वेद मान्य असली पाहिजे, तरच जीवनात शांती येते. नाही तर परमार्थ करून सुद्धा औषध घेऊन मराची पाळी येते. विठाला विठाला या नामाची मला काय झाला? छंद लागला. छंद लागता लागता माझ्यामध्ये बदल झाला. निळा म्हणे अंगी शांती, क्षमा विश्रांती ज्ञानाची. माझ्या जीवनामध्ये ते भगवंताबद्दलचं जे ज्ञान आहे ते परिपूर्ण साकारित झालं आणि ते झाल्यामुळं माझं जीवन धन्य झालं. ज्याच्या करता जन्माला आलो ती गोष्ट साध्य झाली. म्हणून सदा नामे जडली प्रीती, त्याची करीती उच्चार किंवा तोची करीती उच्चार. आता गाथ हे आमच्या सारख्यानं कशी करून ठेवले तो भाग सोडून द्या. काही ठिकाणी त्याची आहे, काही ठिकाणी तोची आहे. पण आपल्याला काय गुण यायला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला मायबाप. म्हणून आता वाजले 8. 7 ते 9 आपला कार्यक्रम आहे. राईट टाइम 9ला आपला कार्यक्रम संपला. एका तासामध्ये हनुमान फटाका बसला तर बसला, नाही तर काय उत्तर घेतलं काय कोणा? काय अवतरे बाबा कीर्तनाला मायबाप. लांडे लबडे संघ असले का कीर्तन कळत नाही काय की महाराज? लांडे लबडे म्हणजे कोण? शेजारी बाजारी नाही. मन इथं लागत. मन जर घरी असेल तर कीर्तन कळू शकत नाही. कीर्तन एकट्यानं ऐकायला पाहिजे. हो, मनाचे कान करून कीर्तन ऐकायला पाहिजे. जन्मल्यापासून तर धडकूस तर कीर्तन आहे मायबाप. पण कीर्तन एकदाच ऐकायचं, एकच कीर्तन ऐकायचं, पण जन्माचं आल्याचं सार्थक झालं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. जीवनामध्ये विचार करा. आता संत प्रकरणातील अभंग आहे. संत कशाला म्हणतात? संतांचं कार्य काय असतं? संतांनी इथं आल्यानंतर काय काम करावं? संतांचे लक्षण काय असतात? संत मेकअप मध्ये असते का? लय नाट्यपट्ट्यात राहतो म्हणजे तो लय चांगला आहे का? हा, तमाशातल्या बायागत लय नखरे करत्या करत्या ना बाबा. त्याच्या पुढे आम्ही नखरे करायला लागलो आता. पण टाळा बसू शकत नाही. संत कुणाला म्हणतात? संताचं कार्य काय असतं? संत स्वतःला संत म्हणून घेत नाही. जे स्वतःला म्हणून घेते ना हे स्वयंघोषित संत आहे. मेंटल लोकांना यायला संत केलं, हे संतच नाही. हो, संत कुणाला म्हणतात? येतो हिताचा कडवा, हिताचा कडवा. एकाल तरी अवतडे बाबा तुम्ही आता ढवळे झाले. येतो का हिताचं कळवळ? हिताचा कळवळ काय लागला? जपी लागला जपाला येणार लागला खापाला. आणि आईशी कळवळ्याची जाती कुणीकडे जाती वसू साहेबाला. पुढची गोष्ट बोलूच नाही कोणा करी. ते म्हणूच नाही. आम्ही काहून सलतो? आम्ही लय सलतोय. आम्ही काय कोणाचे बांध करायला नाही गेलं ना. आम्हाला काही कोणाशी घेणं नाही. काही घेणं नसतं. संताला जगाशी काही घेणं नसतं. समाजाचा हिता करता संत जन्माला
जन्माला आलेले असतात त्याला त्यांचं हित करायचं गरज नाही, कारण त्यांनी त्यांचं हित केलेलं आहे, त्यांनी ती गोष्ट साध्य केलेली आहे. परिपूर्ण अनुभव त्यांच्या जीवनामध्ये साकारी झालेला आहे. संत सज्जनानं घेतली प्रचिती, संत सज्जनानं घेतली प्रचिती. प्रचिती म्हणजे काय? चपात्या का? प्रचिती काय म्हणते? प्रचिती म्हणजे अनुभव. अनुभवालाच प्रचिती म्हणते ना. मग काय अनुभव? गाजराचा देवाचा अनुभव आहे का? काय म्हणजे देवाचा अनुभव? मी आता एक कार्यक्रमाला गेलो काल रामनवमीच्या एका ठिकाणी. ते म्हणे मला देव पावला आणि माझ्या बोरला पाणी लागलं. मेंटल खोपडीच्या देव पाणी देतो काय? हे बाकी द्यायचे सगळ्याचे धुरणे उडाले द्यायचं काय? आमच्या जीवनात संतांची कृपा झाली आणि माडीचं सापड झालं. का सापराची माडी द्यायची? हे गुरु देत राहते का? हे संतांना द्यावा का? हे बाजार संत जे बाजार देतात ना ते संत नसतात. करी सिद्धी देवा करी माझे तुझे, देवा करी माझे तुझे. संतांना संतांचं कार्य करावा. धन्यवाद. असंच राहू दे. बरं आहे, दर्शक 1 घंटाच एवढंच, आपल्याला काही जास्त नाही एवढंच. संतांना संतांचं कार्य करावा. संतांना संतांचा मार्ग सोडला म्हणून समाज अधपतित झाला. सांगणारे खडी खाण झाले तरी पण मटणाच्या दुकाना बिगर शोरूमच्या चाला द्या. चाला द्या का नाही? त्याला पुढे शोरूम आहे का? किती दिवसाचं टांगेले माहिती का? नेणाऱ्याचे टपुरे ठिकाणावर नाही राहिले. आणि घरी जर साग भाजीत केस असला ना बायकोचे 7 पिढ्या उचली तो बा तो मेंटल खोपडीच. आणि तिथं महिन्यापासून टांगेल जरी असलं तर अंत सांगणारे बुचू बुचू झाले. पण बघा संतांचं कार्य काय? संत कधी स्वतःला संत म्हणून घेत नाही. चातुर्य हरवी महत्व लपवी विषेपण मिरवी जगा माझी. त्यांच्यासाठी एकच गोष्ट असते, बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून हिताचा कडवाला. झालं ना. आता संतांचं कार्य काय आहे? हे जमा करणे काम बीज संतांचं काम हेची आमा करणे काम. बीज नाम कायला म्हणतात? बीज नाम हातापाया टांगण्याचं नसतं. सांगणारे मरून गेले मायबाप. सांगणाऱ्याला काही घेणं नाही राहिलं. तुम्ही उद्या मरायच्या ऐवजी आज धारका घेणं कोणाला? डाव्याची कीर्त आम्हालाच. बीज नाम कशाला म्हणतात? बीज वाढवावे नाम. नामाचाच पत्ता आहे. आणि नुसतं म्हणायचं तुमचा काय दगड अनुग्रह लादला तुला. अनुग्रह कशाला म्हणतात? आणि संतांना द्यावा काय? कलियुगामध्ये संतांना श्रेष्ठ स्थान दिलं का? साधू थोर जाना
साधू थोर जाना दुरोक्तीनं सांगितलं. पण कोणता साधू जाना? तो साधू येतो काय होईल साधू? साधू व्हायला 6 धुवा लागायच्या. गेले का 6? कायला म्हणते 6 गेले नाही आणि स्वतःला साधू म्हणून राहिला. आणि डिग्र्या लावायला तर नंबर 1 जावा. फुकट भेटा द्या, छापिणारे फुकट छापी द्या, छापिणाऱ्याला थोडं खिशातून द्यायचंय. त्यागमूर्ती वैराग्यमूर्ती लावून होत नाही, होत नाही. त्यागमूर्ती वैराग्यमूर्ती लावून होत नाही. जीवनात आणावं लागत ते. बोल बोलता वाटे सोपे पण करणी करता सोपं नाही ते. शब्दाचे पार गुळगुळीत अर्थ करून टाकले. 4 शब्द झाडाचे सांगता येते म्हणून पार लगी इतका पुढं झाला का विचारूच नका. काय सांगतो? अर्थ लोपाले पुराणे नाश केला पुराणाला सांगायचं एक, आम्ही सांगू राहिलो दुसरंच. त्यानं सांगितलं धरा का, यानं सांगितलं मार, झाला भात. मायबाप शास्त्राला काय सांगायचं कोणाला काही कळाना. जे सांगायचं ते गुह्य आहे आणि ते आम्हालाच माहित नाही, तर तुम्हाला काय सांगायचं? आलातच नाही तर पोरेत येतं का तुमच्याकडे? आलातच नाही तर पोरेत येईन का? आलाच लागत आहे त्याला तेव्हा पोरेत येत ते. तसं येत नाही. म्हणून जीवनामध्ये मायबाप संतांची गरज आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही तेथे. काय सांगावा? संतांची संगत जीवनामध्ये लागते मायबाप. संतांचं अनन्य साधारण महत्व जीवनामध्ये लागतं. संत जोपर्यंत जीवनात येत नाही, संतांचं वर्म जोपर्यंत जीवनात येत नाही मायबाप, तोपर्यंत जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. संत विना प्राप्ती प्रमाणे हरी प्राप्तीचे उपाय त्याच्यातला आहे ते, त्याच्यातलाच आहे ना. धरावे संताचे पाय त्याने साधती आणि तुटती भावाचे बंधन. तुटले का? बोळ तोंड वासून चालली आणि तुटले का भावाचे बंधन? बंधन कशाला म्हणतात? तीळ बंद आहे, मूळ बंद, उडियान बंधन, जालीदार बंधन. काय ना तुटते ते फाशी घातल्या ना. मूळ बंद कुठे आहे? शेंडीवर. आईच गाज नाही चालला परमार. माय बाप जोपर्यंत पूर्ण सुकृताचा
पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुची जाणी. ज्यावेळेस ओरिजिनल संतांची कृपा आपल्यावर होते ना मायबा, त्यावेळेस या गोष्टी कुणीकडे जातात कळत नाही. आणि ती गोष्ट निरोबाला सांगतात. माझ्या जीवनामध्ये सुप्रसिद्ध साधू आला, त्या साधूना काय केलं, माझ्यावर कृपादान केलं. अभंगाचं पहिलं चरण संत प्रसाद लादले, लादले. सत्यनारायणाचा नारळाचा कोणता प्रसाद दिला. मायबाप जो प्रसाद नाही सांगितला, हा प्रसाद नाही. एखाद्या बुवानं नारळ दिलं, मला देऊन नारळ दिलं काय वाघ मारू काय, नारळ नाही लागत. संताला काय मागावं जीवनामध्ये, बाबा तुमचे पाय घराला लावा. काय लावा, वाटोळ करायचं काय तुम्हाला, लावा संताचे पाय. कशा करता, संत चरण रज लागता सहज. आणि वासनेचे बीज मेल्यावर जाय. कवा जाय, जळून जाय. पण कवा जळून जाय, मेल्यावर. तशी काही जळत नाही ती आधी. ज्याची जळली त्याला कळत, ज्याची वासना म्हणतो बरं का मी, तुम्ही कुणीकडे नेऊ नका, मी व्यासपीठावर मला दुसरं भाडत गुप्ता येत नाही. ज्याची वासना जळाली त्याला माहित राहत, समोरच्या सुद्धा वासना जळाली पाहिजे. जर वासना नाही जळाली ना मायबाप, हो वासना जर नाही जळाली ना, हो 84 लाख योनीच्या खड्ड्यात जाऊन पडावं लागत. गेला जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ज्या वासनेला जन्म घ्यावा लागतो, तीच वासना जर हरिरूप झाली तर जन्म घ्यावा लागेल का. अरे सुटणारा श्वास देव आहे, सुटणारा श्वास ज्या गतीला सुटला, ज्या दिशेला गेला त्या दिशेला धडकावा लागत. वासना हरिरूप होण्याकरता एकच मार्ग आहे, नाम संकीर्तन. त्याच्याशिवाय पर्याय नाही. रीतीनं नामस्मरण करावं लागत. रीतीनं जर नामस्मरण नाही केलं ना मायबाप, तोंड वासून जावं लागतं. मार्ग दाबून गेले आधी दयाने.
सुंदर प्रमाणे मार्ग दावून आधी गेले, आता नाही राहिले. आता कुठे सांगणारे आहे का? मार्ग सांगणारे आहे का? माझ्या संग चरित्र चला, माझ्या संग नर्मदा परिक्रमणा करा, माझ्या संग इकडं धाडका, माझ्या संग तिकडं धाडका. हे नाही झालं ना तर आलंगण देत जाऊनच मला. हे सांगितलं का सांगताना? हे सांगितलं काय सांगितलं? जे सांगितलं ते टकुऱ्यात उतरत नाही. जब हे सगळं सिद्ध आहे, हातात आला वाया बायतावा धडक ना. तेव्हा मला माहित पोराचे लग्न करायचे, माये लग्न करायचे, भावाचे लग्न करायचे, बैस बोकडी येऊन सारी. साडूच्या पोरीला पोरग पोराला मेंटल खोपडीचं आयुष्य निघून चाललं रे, आयुष्य निघून चाललं मायबाप. म्हणून जीवनामध्ये चांगला संत यावा. संत आल्याशिवाय मार्ग कळू शकत नाही, कळू शकत नाही मायबाप. संतांनी बाजार सांगू नाही, संतांना सत्कर्म सांगू नाही, उद्धाराचा सांगावा. आता धडकायचंय कलियुगामध्ये काही नाही, शिट्टी वाजायची नाही. कधी वाजल याचा पत्ता इथून घरी जाऊ याची तरी गॅरंटी का? मग काय सांगावं सांगताना? अरे जे उद्धाराचं आहे ना ते सांगितलं पाहिजे. निश्चय काळ वेळ नाव उच्चारित नाही. कधी येईल सांगता येतं का? येऊन बसेल ना तो बोकांडी पाहतो उंदीर घेऊन बसेले. जेव्हा आईच्या पोटातून धडकला ना तेव्हा तो मानगुटीवर येऊन बसेले. वाघच मारायचा नाही, तो कधी झडप घालीन सांगता येत. यवन या काळा बैसला ते उषा, तो उषा खाली जे तुला झोप लागती त्याला झोप नाही लागत. आता तरी होय जागा तुका म्हणे, पुढे बघा तुका म्हणे, पुढे बघा तुका म्हणे, पुढे बघा. अजून जाग होता येतं बरं का. अजून काही वेळ गेलेली नाहीये. जीवनामध्ये लासूरच्या बाजाराला गेली, दृष्टांत सांगतो, पुन्हा सिद्धांतावर येतो. लासूरच्या बाजाराला गेले पूर्वीच्या काळात. बाबा तुमच्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, घोड्या नव्हता, हारोर बी नव्हता, तेव्हा गाड वाट होती. गाड वाटांना तुम्ही निघली. आता चांगलं झुकलं गेले. म्हातारीन सारं सांगितलं, ध्यानात राहत नाही म्हणून लिहून दिलं. एवढी मोठं कागद संघ गेले. तेव्हा काही रोज बाजाराला जात नव्हती स्टेशनला धडकाला. महिन्यातून एखाद्या वेळेस गेलं तर गेलं. हो पावशेर त्याला मध्ये ते महिना काढीत होती. आता दिसाला पावशेर लागत आहे, तो भाग सोडून द्या. आता गेलं मग तर काय साठी दृष्टांत सांगू राहिलो, वेळ नाही माझ्याजवळ एवढा, पण सांगावं लागत आहे. ते गेलं बाजार बिजार केला. जाताना उशीर झाला, 5 वाजले. बाजार केला, पिशी हातात किराणा होता, भाजीपाला होता, घेतला निघली. हातामध्ये यादी बी बर का. आता ते म्हाताऱ्यांना पिशी हातात घेतल्या. दर्शक बाजूला आलं. पहिलं वनच झाड होतं अलीकडं. इथं ही गिरणी होती आपली, पहिली सुधी गिरणी होती, तिथं झाड होतं बा. त्या झाडाखाली येऊन बसलं म्हातारं. हातामध्ये यादी. जरा बारीक विचार करा. दृष्टांताच्या सिद्धांताकडे न्यायचं मला, तुम्हाला वेळ नाही घालवायचा. जर काही राहिलं तर बाजार जवळ आहे. आजूक संध्याकाळ होईल. आजूक 7 सांजा झाल्या. यायला 7 सांजा काळा ना. आता हे पाहिना रातन दिस याला भरलं येड. मग आता आजूक दिवस मावळला नाही, लागत तर बाजार जवळ आहे. मग सावध का व्हायचं घरी आल्यावर का? बरोबर आहे ना. अजून जीवनाची संध्याकाळ झाली नाही. साधायचं जर असल 1 तास उरला खटवांगरायाला. 1 तासात खटवांगरायाचा उद्धार झाला. पण उद्धार करणारा तसा होता म्हणून झाला.
आम्हाला 26 वर्ष झाले गुरु करून, पण काहीच व्हायना. आरापूर 8 किलोमीटर पुढं, माग 8 किलोमीटर. संतांना काय देवा? निळोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये तुकोबरायाची कृपा झाली. तुकोबरायानं प्रसाद दिला. प्रसाद, त्या प्रसादाला मी नांदलो, त्या प्रसादाला मी अंगीकार केला. त्या प्रसादाचा मी अंगीकार केल्यामुळे झालं काय? मायबाप जे सांगितलं जसं सांगितलं तसं धडाचं करावं लागत. परमार्थ सद्गुरूंना सांगितलं ना, त्या रीतीला नांदावं लागतंय. बापानं गण 5 लाख हुंडा दिला, चांगल्या लॉन्स मध्ये लग्न काढून दिलं. नांदायचं बापाला का माईला? हा, आणि किती नांदावं लागत? जित्या लोंबूस तर कांदे लावा लागायच्या आणि उपटावा लागायच्या. तेव्हा संसार फळा फुलाला येतो. ये कधी म्हणते मी राहीन माझ्या बापाच्या घरी, तर बापान ठेवला का संसार? सुटला माझा पदर बाई, मी नवते भार सद्गुरूचं वार माझा भरला अंगात. सद्गुरूचं वार माझा भरला अंगात. सुटला माझा पदर बाई, मी नवते भार सद्गुरूचं वार माझा भरला अंगात. सद्गुरूचं वार माझा भरला अंगात. सद्गुरूचा सावा असावा लागत. लिंबू कापा करताना कापूरला पुरता नसावा. आम्ही बोललो का लय झणकी येते. काल जन्माचं कीर्तन झालं आणि एक माऊली माझ्याजवळ येऊन बसली. मला म्हणे, बाबा तुम्ही अशी गोष्ट काय बोलते, देव अंगात येतो का? म्हणलं खरंच येतो का? तू काही मोदी का? साबा घेतली निघून गेला. देव अंगात येतो का? अंगातची झणका कसा लागत होतो? झणका कसा लागत? देव अंगात येत असतो का? मग निघून कुठे गेला? कापूर इजल्यावर, कापूस शेताला. बोललं का राग कशी येऊ राहिले? अरे शास्त्र कुठं तरी पाहा ना. 750 वर्ष झाले धडकून ज्ञानोबा राहायला. अजून का आज बोकाटी घेऊन बसले आणि अंधश्रद्धा निर्मूलन करायला निघले मेंटल खोपडीचे. तुझ्यात अंधश्रद्धा घुसली. अरे देव नाही अशी जागा नाही. मी नसे असा कौन ठावासे, परी प्राणियाचे दैव कैसे नदे कधी माते. अरे 7 वर्षाचा बच्चा होता गोपाल कृष्ण. गोकुळामध्ये गवळणीला येडं लागलं, त्यांना लावलं ना. आणि त्या गवळणीला ज्यावेळेस कृष्णाचा प्रसाद मिळाला, तसा तुकोबरायाचा प्रसाद निळोबरायाला मिळाला, तसा कृष्णाचा प्रसाद गवळणीला मिळाल्यानंतर गवळणीच्या अवस्था कायला? काला घ्यायलाय का? गवळणी काय नाही. हरिपाठ झाला का गवळण घ्या, काल्याला गवळण घ्या. गवळणी काय नाही. ज्यावेळेस तो प्रसाद भिनतो, नसा नसात भिनतो, त्यावेळेस त्या रसाचा परिणाम बाहेर पडतो. त्याची झाले ब्रह्मरसे. कायला म्हणजे ब्रह्मरस? आमरस असा रस. कायला म्हणजे ब्रह्मरस? ब्रह्मरस कोणाला कळत? शेळी पुढे टाकीला ऊस, शेळी पुढे टाकीला लवकर घ्यायचा. वेळ कमी पडत आपल्याला. शेळी पुढे ऊस टाकला, तिला ब्रह्मरस कळतो का? नाही कळू शकत. हो, नाही कळू शकत. ती गोष्ट कळायला आई भाग्यवान लागते. ती गोष्ट कळायला बाप भाग्यवान लागतो, माय बाप. नाही तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा म्हणे नाम हे सुलभ.
कृष्णानं गवळणीला तो प्रसाद दिला, कृष्णानं गवळणीला तो प्रसाद दिला. हरिने माझे हरिने चित्त भार विंद विसरली, आता कैसी जाऊ घरा. घर विसरली, नवरा विसरली, पोरं विसरली. बर का काय ना प्रसादाना असा प्रसाद भेटावा जीवनात. कोणा द्यावा यो, कोणा द्यावा? सगळ्याच्या नशिबात नाही माय बाप. जो गवळणीला प्रसाद कृष्णानं दिला बघा परिणाम. सोडा हरी पदर पदर नामाचा बाजार मनाचा लवजी. हरी पदर पदर नामाचा बाजार मनाचा लवजी. अवघड आहे ना ये आले पडदे यायच्या गाठ्यात नाही. हा सप्त्यामध्ये बट्ट्यान पोळ्यावरूनच राहत. हा खाऊ खूप कटळून जाईल ते असं पाहायलाच भेटत नाही. आणि हे आम्ही काही कुठून विकत आणेल नाही. यायला हरिकृष्ण बाबाला माहिती हे उपट सुंब्या गेले मधीच पोर. मी काही कुठं शिकून येईल नाही. ईद एवढा मला आडेगात नाही, उगात येत नाही बाबा. हा उई कधीच येत नाही मला. तर म्हणजे तुम्ही राग घ्या म्हणलं, मला राग येतच नाही. राग आला तर तुमचं पाणीपत होईल. माय बापा हो परमार्थ बघा तुम्ही. परमार्थाचा रिझल्ट आहे. जो प्रसाद तू कवरायला निवरायला दिला तो प्रसाद अभंगाच्या दुसऱ्या निळोबराच्या प्रसादाला नांदले. निळोबरायला त्या प्रसादाचा अंगीकार केला. नक्षीकांत तो प्रसाद अंगात भरला. अंगो अंगी मुरला छंद. काय आता काय छंद? तो बी छंद आहे ना, मुरतो का नाही? मग नामाचा छंद लागल्यावर काही परिणाम होईल का नाही? व्हायला पाहिजे का नाही? होत नसेल तर कुठेतरी पाईपलाईन लिकेज आहे. व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे.
जर झाला नाही ना समजून घ्यायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. जीवनामध्ये नाम सत्य 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 आहेच. नामच देव आहे. सांगणाऱ्याचा विश्वास नाही. सांगणाऱ्याचा नामस्मरण करा. काय दगड नामस्मरण करतील ते. सांगणाऱ्याचा विश्वास नाही. सांगणाऱ्याचा भाव नाही. सांगणाऱ्याची श्रद्धा आहे. सांगू राहिला देव. अनुभव आहे त्याला. अनुभवाचा पत्ता नाही. साधू कैसे झाले. देव देव करा. देव देव करा. काय करतो देव देव करतो ते. देव देव करायची काही रीत असेल का नाही. आता तुम्ही मळ्या तळ्यातून खळ्यातून नीर आले ना काही रीत आहे का नाही. डायरेक्ट आले वरून. तसं जन्माला यायची रीत आहे. मरायची सुद्धा रीत आहे. जर जन्म मरण चुकावा असं वाटत असेल मायबाप बघा बर का. माणसाच्या जन्मात जन्म मरण चुकवता येत 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 येतच सांगू राहिले मी तुम्हाला. का आमच्या सद्गुरूंना ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये मूर्तिमंत साकारच केली. चांगले संत जीवनात यावा लागतात. बघा नुसतं येऊन चालत नाही. त्याचा छंद लागला पाहिजे. निळोबराज सांगतात मला त्या नामाचा छंद लागला. मी अहर्निशी ते चिंतन करायला लागलो. त्या नामाचं चिंतन करता करता माझ्या देहावर परिणाम व्हायला लागला. चित्त चकाटले आटू घेत. वाचा पांगुळली जे थिच्यात येत. आपाद कुंचित रोमांच आले. व्हायला पाहिजे की नाही. हे आय हो लग्न झाल्यावर 2-4 वर्ष जर काही खाना खुना प्रकटल्या नाही तर एक डॉक्टर नीट ठेवत नाही. ठेवत्या का. जसं लग्न झाल्यावर परिणाम आहे ना त्या ताईत परिणाम होतो का नाही. त्याच्या खाना खुना बदलते का नाही. तशीच राहते ती शेळकी नाही ना. बदल होतो ना. तिला कसा लागतो बदल. हिला काऊन नको. आगातच येत आहे. कुठून आला का ना. आपण तर नवीनच आहे. आमच्या लोक आलं नाही. आमचा जमारा गेला. तुमचं लई पाप आहे. आलं नाही. हे काय ज्ञानोबा तुकोबरायचा दोष आहे का. 750 वर्षापासून लिहून ठेवलं ना ज्ञानेश्वरी मध्ये. तुकोबरायला लिहून ठेवलं ना. सगळ्या संतांना लिहून ठेवलं. सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याला मोठ्यापणाचा रोग लागला. सांगणारे चुकल्यावर वरी लागले. खरं सांगा समाज तारीख देईन तर नाही दे. तारखीवर नाही जायला पाहिजे. स्वतःचा उद्धार कर आणि मग जगाला सांग. हो अनुभवाचे रस देऊ अर्थभूता. सोडू चोचविता पुढे पोती. एका जनार्दनी मांडले तुकार. पुढे काय देतो का. देतो घेऊन का व्हायना दे हरकत नाही. घेऊन का व्हायना पण देतो का. मायबाप समजून घ्या. जीवनामध्ये तुम्ही खरंच भाग्यवान माणसे. निदान संतांच्या भूमीत जन्माला आलो. हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात ना. हे सुद्धा तुमचं भाग्य समजा. करा नका करू हा तुमचा प्रश्न आहे. पण भुकणं काम आमचंय. सांगणाऱ्यांना धराचं सांगावं हे काम आमचंय. समाज करण नाही तर तिकडच मरण. याला बी ना बौद्ध सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल नाही तर गोधरी आवडी. किती का पाच द्यात येत नाही. ते म्हणजे काय खरं आहे. तुमचा आवाज कमी करायला लई ताण होतो. खिट्या ठोकणं तो या काळात. खंडी बरोबर ना पोचणारे तेव्हा बी होते बरं का. आणि आता बी काही मेले नाही ते. पांडवाच्या काळात 100 होते कौरव. किती होते पण हाडूक सुद्धा राहिलं नाही. माग हाडूक सुद्धा राहिलं नाही बरं. यायचं 100 असू. 100 गाढवाला जन्म घालून काही फायदा नाही. 5 पांडव असले तरी चांगले. म्हणून निळोबराय सांगतात त्या बोधाला मी नांदलो. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा.
सारख्या बावळटायचं ना काय त्याला बोध झाला जनार्दन स्वामीचा ते सांगू राहिले बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण आली खडकनाळ्याची जाऊ कोणती भक्ती आली जाऊ कोणती भक्ती आली जाऊ कळती का भक्ती महादेवाला पाणी नेतो मारीतील पाणी नेतो महादेवाला चक्र घालतो मारीतील बैल बी गोळ्या दिशी घाली घाली लोटांगानं वंदीने चक्र घाली द्या ना आपल्याकडे बैल महादेवाच्या मारुतीच्या देवळाला येरी घाली द्या त्याला का विमान आले की नाही याला परमार्थ समजला पाहिजे मायबाप उद्धाराचं साधन समजलं पाहिजे आणि निळोबराय सांगतात सदा नामे जडली प्रीती किती जडली सदा जडली ही प्रीती ह्या नामाची गोडी मीराबाईला लागली ओ पग गंगारू बांध मीरा नाची रे म्हणाला लई गोड लागत रे का बा नाची रे हा ते वारं भरलं पाहिजे अंगात देवाचं तेव्हा कळत नाही ते तसं नाही कळत हा जिला झाले नाही का तीच लई उड्या मारती काट्याला व्याकरणा दे काट्याला व्याकरण तिला झाले तू गच राय तुला काहीच याच्यातलं कळत नाही आडे गाठ ना बघा तू गच राय जिना हातपाय खोडले तिला माहितीये कसं राहत हा आम्ही हातपाय खोडेले बर का आम्हाला याच्या काळा येईल म्हणून इतके उडू राहिलो आम्हाला काही उडू नाही झाले वांडाला इतका सोपा मार्ग साधू संतांना सांगितला एवढ्या कथा सभा मंडपे एवढ्या कथा पंक्ती बर का घरी काही गिळायला भेटत नाही का हे काय करताय हा समाज एकत्र येतो कशा करता एवढी गोष्ट सांगा करता अशा समाजाला घराघर जाऊन सांगता येत नाही ही गोष्ट पुसता सागे ना इथं बुज मात एकांतात सांगावं लागत ती गोष्ट एकांतात लोकांतात नाही उघडं नाही सगळं सारखं देवी देवाचं सांगा द्या सांगतील ना देवाचं देव कुठं सांगा द्या देवाचं सारं जग सांगायला निघलं पण देव सांगायला कोण निघलं देवच माहित नाही देव देव चाललाय देव ज्यावेळेस हा देव आहे की नाही रोज म्हणते आता हरी बाहेर हरी आता हरी बाहेर हरी आधी आगळा बाहेर आगळा आहे इथून बोंबलं साईबाबाला चालला पुन्हा आता चालला ना जाय जाय आज तुझ्याजवळ तेवढं पुण्य नाही म्हणून जाय त्याला विरोध नाही आमचा पण त्या बाबांना काय सांगितलं ते पाय ना तिकडे जाऊन फोटो आणून राहिला घरात लावून राहिला सबका मालिक एक सांगितला ना आपुला तो देव एकच सांगितला ना मग राम कृष्ण हरी किती आले विठ्ठल केशवा माधव किती आले अरे रे 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 आणि इकडे रोज म्हणून राहिली एक हरी आत्मा जीव शिवसम कवासम एवढं अज्ञान घालवण्याकरताच साधन नाम आहे म्हणून मायबापा निळोबराय सांगतात त्या नामाचा मला छंद लागला माझ्या अंगामध्ये परिपूर्ण ते नामाचा रस भिनल्यामुळं झालं काय त्याचा परिणाम अभंगाच्या तिसऱ्या चरणात
पूर्ण ओसंडून व्हायला लागल्यानंतर झालं काय? झाल्यानंतर भक्ती भाग्य ओसंडले. भक्तीला उती यायला पाहिजे हो. आतून उकळ्या फुटायला पाहिजे, आतून. बाहेरून भूका लागत आहे ना, आता लागेलच म्हणा, तिकडे आवडेलच, आपल्याला बी आवडायच. भूक लागले तर पट्ट्या बाहेरून बांधल्या तर जमल का? बांधून घ्यायच्या तुम्हाला गाय के म्हणत हा गिळावा लागत ते तेव्हा भूक जाती आणि परमार्थ सारा बांधताच चालला. गिळाचा कोणा? बघा ना तुम्ही, भक्ती केल्यानंतर परिणाम व्हायलाच पाहिजे. हो, व्हायला पाहिजे की नाही? होतो का? जर होत नसेल तर त्याला भक्ती म्हणायची का? हा, तुकोबारा त्याला वाजउटी भक्ती म्हणते, वाजउटी. हा, काय नको जगन पद्मिनीचे सोहळे. तुम्हाला कळत, मला फक्त शब्द सांगायचे तुम्हाला. वाजेशी हा चिरगुट बांधून संसार होत नाही. अय मेंटल, चिरगुट वाढून संसार होऊ शकत नाही. नादावा लागतंय त्याला जितेला मुस्तर. नामाला सुद्धा, परमार्थाला सुद्धा नादावा लागतं मायबाप. त्यावेळेस परमार्थ फळा फुलाला येत असतो. माझे ज्ञानदादा नांदले. हा, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला. कोणाच्या? माळ्याच्या मळ्यातला का? कोणत्या मळ्यातला फुलला? हा, कळतच नाही. परमार्थ आत आहे आणि आतला कोणी सांगायला तयार नाही आणि तुम्हाला लागत नाही. लोक म्हणजे 25 द्या पण त्यालाच आणा. लय उतू चाललाय समाजाचं मी. अहो, आमचं काय जायचंय त्याच्यामध्ये? तुम्ही शिवरही का अख्खी गावाची? आम्हाला तरी काही हे नाही. हा, 25 ऐवजी 50 द्या. आता उद्या रेट वाढणारी, महागाई वाढली ना. परमार्थाचं उद्धाराचं कोणी सांगावं म्हणून निरोबराय सांगतात, भक्ती भाग्य ओसंडली, वैराग्य आले मोडुनी. वैराग्य दिसायचं येत नसतं. वैराग्य वृत्तीत असावा, कधी सदा असावा. धुडक्यात राहतं काय वैराग्य? धुडक्यात आहे. धुडक्याला पाहिलं का पहिले मुंडकं टाका वाटत. त्या कशाची? दंभ करे सोंग मानावया जग, मुखे बोले त्याग मनी नाही. मुखे बोले त्याग मनी नाही. मुखे बोले त्याग मनी नाही. बोलाचा भातन बोलाची कडी जेवण या कोण तृप्त झाला? पाहुणे जर आपल्या घरी जेवायला आले, आता 15 मिनिटात सेवा संपणार आहे. आता तुम्ही काही चिंता करू नका, 100% 15 मिनिटात सेवा संपणार आहे. कीर्तन सुटाच्या बेतात आलं. विचार करा, पाहुणे पुरीला पाहायला आले, कच्चे तांदूळ, कच्चे गहू, कच्चा गरा, सुट्टी साखर आणून ठेवले त्याच्या पुढे. पोटभर जेवा, माग पुढे पाहू नका, दणकून खा. खादिंग पाहुणे, करदिंग पोरगी. जसा अन्नात बदल करावा लागतो मायबाप, अन्न शिजून खावं लागतं. इकडे कसं टकुर ठिकाणामध्ये. मग भक्ती तशीच करायची असती का? मागून आला आपलं बरं आहे साळं भोळ. भक्ती तो कठीण कठीण सुळावरील पोळी, विरळा तो धनी निवडे शूर. मायबाप, भक्ती जीवनामध्ये मूर्तिमंत साकारित व्हावा लागते. ज्यावेळेस भक्ती भाग्य ओसंडून येतं ना मायबाप,
पोटातून यावला जाता अरे रंगी गाता पै नाचता अंतरी द्रव झाला चित्ताची अवस्था बाह्य दिसे अंतरी सुखाची झाली गोडी बाह्य रोमांच उगरिली गुडी आत्मानुभव सुखाची गोडी नैनी रोकडी प्रवाये. भक्ती करताना कोण डोळ्यात पाणी आलं का? आलं का? येऊ शकत दुख उरायला डोकन गुडघ्याला झेडूबाम लावून राहिला रे राजा. नाही चालत ते नाही चालत. पोट सुरू उठलं डोक्याच्या गोळ्या घेऊन चालन का? नाही ना माय बाप. अरे जन्म मरण फुटायचं असेल ना या गोष्टी व्हावाच लागायच्या व्हावाच लागायच्या तरच जीवनाचा उद्धार होईल. अन्यथा उद्धार होऊ शकत नाही. तोंड वाचून जावा लागत. कारण मरणाआधी राहिलो मरून मग काय एवढं सरपण पिऊन राहिली काही दवाखान्यात दिलं वाचून घरी आला असं आहे घरी नाही ना. या नामस्मरणानं जीवाची दशा निघून जाते शिवाची दशा प्राप्त होते. निळोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये भक्तीचं भाग्य उसंडून आलं. त्याच्यामुळे झालं काय माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण वैराग्य निर्माण झालं. म्हणजे संसाराबद्दलची आसक्ती कमी झाली. संसार कमी नाही झाला पण संसारावरची जी आसक्ती आहे ती कमी झाली नामस्मरणात. जी आग होती ना पैठणला जायचं 2-4 एकर घ्यायचं तिथं कांदे टोचाची ही जी आग होती ना ती कमी झाली. भक्तीनं काय होतं वैराग्य तयार होत आहे. त्याच्यात सुख आणि समाधान मानण्याची तयारी होत चालते. आतून बदल होत जातो जीवाचा. जसा जसा जीव प्रतिक्षण वर्धनम नारद भक्ती सूत्रामध्ये नारद सांगतात जसं जसं देवावरची प्रीत वाढत जाते तशी तशी संसारावरची प्रीत कमी होत चालते. आणि जसा जसा जीव भगवंताला एकरूप झाला तसं तसं त्याच्या जीवनामध्ये बदल होतो. विठोबार संत प्रसाद लादले त्याची झाले ब्रह्मरसे सदा नामी जडली प्रीती त्याची करे ते उच्चार भक्ती भाग्य ओसंडले वैराग्य आले मोडून सदा नामी जडली प्रीती त्याची करे ते उच्चार. यथावती अवकाश 3 चरणाचा भावार्थ आपल्या पॉम्पलेट प्रमाणात वेळेनुसार करण्याचा आपण प्रयत्न केला. माईबापांनो सांगण्याची तळमळ एवढीच असते का जीवाला ती गोष्ट कळायला पाहिजे. संसारामध्ये प्रत्येक 50 रुपयाचं कोंबडीचं जर पिल्लू मेलं तर किती आटापिटा करतो जीवामध्ये करतं का नाही संसारात. तुला का फासडं झाले का तुला का दिसत नव्हता का एवढी मोठी कोंबडी मी 50 रुपयाचं कोंबडीचं पिल्लू मेलं तर आटापिटा करतं का नाही. मग अख्खं आयुष्य निघून चाललं मायबाप. जीवनामध्ये कधीतरी माणूस विचार करतो का काय आला धडकलो म्हणून काय आला धडकला. लहानाचं मोठं व्हायचं लग्न करायचे 2-4 काढायचे यायचे करायचे तसं तोंड वाचून जाण्यासाठी आलो का नाही ना. आता जी रिटायर झाली यायला काय काम आहे उगत घरे सोडले नाही पाणी पाजलं आणि द्याना सोडून मरू द्याना द्यायला. आता आपली शिट्टी वाजायची टाइम आला आपल्याला जायची घर लागायची वेळ आली. आपलं साधायला पाहिजे ना आपुली आपण करा सोडवून कवा करा. अरे जायच्या टायमाला सुद्धा आता झकायचंय तरी बी काय झालं एक दृष्टांत देतो. विठाला विठाला एक मारवाडी होता जाऊ द्या आता काय नाही झाली शेवटची चालते का आपल्याला केस करणार आहे का जाऊ दे. स्टेशन मध्ये ना
आता रोजच बाहेर येईन अजून 6 दिवस. 1 दिवस नाही झाले ते काय मारुती काही म्हणणार नाही तो. आणि ते काय म्हणेन तो मी पाहून घे. काय झालं, एक मोठा व्यापारी होता, कोटीनं व्यापार होता त्याचा, जुना व्यापारी. कोटीनं ठेवा काही बँका नाव द्या, सारं डबल घरातच ठेवा लागायचं. आता ते अचानकच त्याला रोग जडला. 1-2 महिने झाले, ती खाटवर पडेल, घर लागेल, हातून सारं सडेल. आता मरायचं ना. आता घर लागली की नाही. मी काय साठी दृष्टांत सांगू राहिलो, मला वेळ आहे म्हणून नाही बरं का, तुम्हाला सिद्धांत पटाकरता सांगू राहिलो. आणि मग आता पोरं होते, 4 पोरं होते त्याला. ते अति सिरियस झालं. सिरियस झाल्यामुळे काय झालं, पोराला वाटलं आता आपण डॉक्टरला जाऊन घेऊन यावा. तेव्हा येत होते डॉक्टर, आता आपल्याला धडका लागत. अवघडच खेळ झाला आता. मग आता ते आलं डॉक्टर घरी आला, त्यानं ते थर्मामीटर लावलं तापाचं थर्मामीटर त्याच्या थवाडात घातलं. ते घातल्यानंतर आता पहा बरं का, हा इतक्या संसारामध्ये गुंतून गेले पार मुंगळ्यासारखे. आता मुंडके मोडायची पाळी आली तरी ते सुटायला तयार नाही. बघा किती संसारामध्ये ग्रत झाला माणूस, त्याला कळत नाही आपलं मरण कधी येणार आहे म्हणून. बघा इतका ताप त्याला सन ताप होता. ज्यावेळेस त्यांना ते थर्मामीटर मध्ये घातल्या बरोबर डॉक्टरना सांगितलं 102 झाला. ते पोराले म्हणतं 102 रुपये भाव झाला तर सोडून द्या, माल सोडून द्या. 102 रुपये झाला ना, सोडून द्या. अरे तू सुट आता, माल सोडीन पोर नाही का तिकडे फुकून टाकी. तुला घेणं काय, तुला धडकाच आहे ना. आणि अंत काळीचा स्वैरान तुका म्हणे कोणता धारा फुटू आवळी द्या का मूर्ती आवळी द्या, कोणता धारा. अंत काळाला येईन का तो सोलापूर जिल्ह्यातला पुढं डोळ्या पुढं नाही येत माय बा. अंत काळी सुटणारा श्वास, अरे निघून गेला वारा, निघून गेला जे जात ते ओळखीचं केलं का, जे ओळखीचं नाही केलं असाल. श्वासाचा परिचार, निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार, टेक्याची घर बांधिले. श्वासोश्वासे मारू आका, अरे होतील चुका मनोनिया. जो मुकला श्वासाला जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी. त्या भगवंताला आपण जाणून घ्या, समजून घ्या. खूप सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व उन्माय. हो इतकं सोपं आहे, फक्त समजून घ्या. कारण माणसाची जातला यंगरट राहते, समजून घ्यायला तयार नाही राहत. रगराती ना अंगात काय मुजीत नाही बा. लोक म्हणजे मेल्याची खोड जिथे पण जाईना, मेल्यावर मी जाते का. निवदावर लोक गुटके ठेवू राहिले. आता पित्रावर बी बिड्या ठेवत होते, तंबाखूच्या पुड्या ठेवत होते. आहे का त्याला मुसकड खायला वर गिळाला आहे. आता मोबाईल बी द्यावा लागतील काही दिवसांना. हो हा मोबाईल द्यायला पाहिजे काय की बार निवदावर द्यायला पाहिजे. आणि त्याला करमायचं नाही वर कर्म का त्याला. काय येणं लागलं समाजाला, काही नाही. आयुष्य निघून चाललं. घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाना. आयुष्याचा नाश होतो रामतारे मनाना.
ज्याच्याकरता भगवंतांना पाठवलं मायबाप, सातबाऱ्यावर बोजे बोजे करू करू मेले, पण हे सातबारे काही कोरी करायला तयार नाही मायबाप. म्हणून यथामध्ये अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. आयोजकाचं संयोजकाचं पुन्हा माफी मागतो. काय झालं, पॉम्पलेट नव्हतं. शिवा शेजारी तारीख घेतली, घेणाऱ्यानं घेतली, पण कोणता दिवस आहे, काय दिवस आहे बोला. अभंग आम्हा असं आहे, मी लय खोडीचा माणूस, तुम्हाला दिसतो तसं नाही. मला एक अभंग डबल कीर्तन करायला मला ती खोड नाही. आणि मला असं वाटत राहतं का कुठेतरी अभ्यास व्हावा, चिंतन व्हावं. येणे मला वेळ नाही, मराला बी वेळ नाही, आला तर थांबणार नाही. लोक म्हणते उगं, पण मग ते काय राहतं, म्हणजे आता नवीन अभंग घ्यायचं म्हटल्यावर कुठंतरी तो पाठांतरला असावा, कुठं लिहिला असावा, नाही ते काही हा जे मग जुळून टाकेल. हो, वाड्याची शाळा बाबला आणि बाबळाची पिपळाला ते मला नाही चालत, म्हणून ते माहित नाही. आता हरिकिशन महाराजांचा फोन आला तेव्हा येतो होतो. आता प्रश्न पडला अभंग, आता दिवस कितवा असेल, पण म्हटलं चला प्रभू तुला जशी इच्छा असेल तशी त्याला आपल्याला. हो, आम्ही काय आपण नाही करू शकत. आपुलिया बळी नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची. म्हणून तुमच्या सर्व संत मायबापांच्या सेवे करता घेतलेला बघा निळोबारायांचा होता. आणि भौसिद्ध अभंग तुमच्या पुढे ठेवला मायबाप. निळोबाराय सांगतात भैरवी घेऊ नका, तुमच्या पाया पडतो. बरोबर. मला बोलायला वेळ जास्त लागत. तुम्ही आमच्या कीर्तनात कधी विठ्ठल विठ्ठल येणार नाही काय ते मला येईल का? ज्याला सांगायला काही नसलं का त्याला कुठून तरी उचकावं लागत ना. आणि पुन्हा एक अशी गोष्ट आहे, मला जाऊ दे आता पुन्हा आणखीन आमच्या नका वाजव. जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही संघच होतो स्वाध्यायाला. सांगायला काय हरकत, संघ स्वाध्यायाला होतो आम्ही. पहिले आम्ही स्वाध्याय करी, मग ते संघ होतो. मग ते गेलं आळंदीला आणि मी गेलो दुसरीकडे. मग झालं काय, ते शिकून आला. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये नंबर 1चा विद्यार्थी होता, आहेच. मग आता तेच कीर्तन होतं. आता त्यांचं माझं पॉम्पलेटला नाव पाहिलं ते आहे ना, ते केव्हा कीर्तन करायला लागली. मग ते माझ्या कीर्तनाला आवर्जून आले. त्या दिवशी त्यांची सेवा त्यांनी कोणाला द्यायची दिली, माझ्या कीर्तनाला आले. त्यांनी सांगितलं म्हणजे बाबा तुम्ही अभंग कोणता घेणार आहे. म्हटलं तुम्ही सांगा. ते म्हणजे कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. म्हणलं कसं शक्य आहे, तुमच्या पुढे उभा आहे ना, शक्यला काय गरज आहे, तुम्ही सांगा. ते म्हणे शक्य नाही म्हणे, माझा जमारा गेला 8 वर्ष घातले म्हणे मी आळंदीला. म्हटलं बरोबर आहे ना तुमचं, तुमची चूक नाही. तुम्हाला ए फॉर ऍपल आणि बी फॉर बॉलच शिकेल. मला आईचा ज्ञानाचं शिकेल. हा ते ज्ञान पैगा बरोबर जरी म्हणे आजी आणावे तरी. मग थांबले ते, त्यांना सांगितलं अभंग. मायबाप त्या अभंगावर कीर्तन मी केलं. हे काही शिकून यायची गोष्ट नाही, ही तर भुकायचं शिकायची गरजच नाही. आतलं ज्याला जमलं त्याला बाहेरचं जमत. म्हणून निळोबाराय सांगतात निळा म्हणे अंगी शांती. त्या नामाचा परिणाम काय, अंगामध्ये परिपूर्णता शांतता येते. तो जीव संसारामध्ये आली तर राहत नाही, संसारापासून पक्षी अंगाने उतरती. एका गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची. म्हणून जीवनामध्ये मायबाप संताला शरण जा. आणि त्यांना काय होतं, निरामने अंगी शांती, क्षमा विश्रांती, ज्ञानाची. ज्ञान किती मिळवायचं, इतकं ज्ञान मिळवलं, इतकं ज्ञान मिळवलं, इतकं ज्ञान मिळवलं. मुक्ताई एका अभंगात सांगते, आग लागो ब्रह्मज्ञाना जेने ना फुटे प्रेम पाना. जर त्याच्यातून प्रेमच निर्माण होत नसेल तर त्या ज्ञानाला काही अर्थ नाही. म्हणून झालेली सेवा मारुतीरायांच्या चरणी समर्पित करतो. चुकला असेल पुन्हा एकदा तुमच्या सर्व संत माईबापांची माफी मागतो. बोलताना आम्हाला नाही राजभान, आम्हाला एकच तळमळ राज. समाजाला सांगितलं पाहिजे, समाजाला कळल नाही कळल मला माहित नाही मायबाप, पण सांगण्याचा प्रयत्न, साधू संतांचा निरोप तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करावा. त्या नामाना उद्धार होतो. ते नाम अक्षरात मोडत नाही. जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने. ती गोष्ट अक्षरात मोडत नाही, ती गोष्ट आकारात मोडत नाही. अशी गोष्ट तिला नाम म्हणतात. आणि ते नाम प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावं एवढं मारुती रायाला जे केलं ना, रामानं एकच निर्माण केला हनुमंतासारखा.
लय बुचक केलंच नाही, त्याला माहिती होतं आमच्या समाजाने बांधल्या तरी चालतील. हा, रामाला माहिती होतं आम्हाला, रामानं समाधी बांधली का द्यायची? रामानं ऐका त्यानं, रामानं समाधी बांधली का शरीर उडी घातली? शरीर उडी टाकली ना. लक्ष्मण त्याच्या मागे लगेच गेला ना. लक्ष्मण गेल्या राम गेले. पहिले लक्ष्मण गेला, जाऊ दे इथं रामानं सांगत नाही मला. लक्ष्मणाला उडी टाकली, मग प्रभू रामचंद्र गेले ना. त्यांनी एकच हनुमंतरायासारखा तयार केला. जनिनी जने तो भक्त जने या दाता या शूर. नाही तर हे गबळ काहीच कामाचं नाही तयार करून. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताची प्राप्ती मारुतराया आमच्या जीवनात होऊ दे, एवढंच मारुतरायाला सांगतो आणि झालेली सेवा संपवतो. ज्ञानेश्वर महाराजाने